श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आता सकाळी उठल्यापासून थंडीचं चालू झालं आहे बघा. थंड वाजायला लागले, अशी काय बोलायचं काम नाही. म्हणून आंघोळ केली आणि पटकीना म्हणलं आधी चहा पिऊन घ्यायचा. चहा चपातीचा नाश्ता, आवडता नाश्ता चहा चपाती. चहा चपाती खाल्ली म्हणजे जरा बरं असतं, कारण पहिल्यापासून मला चहा चपाती आवडते. त्यामुळे चहा चपाती मी आठवड्यातनं एकदा दोनदा तर खाते, कारण पित्ताचा त्रास होतो म्हणून चहा चपाती खावं वाटत नाही, तरी पण खातीच. कारण आवडतं असल्या माणसाला काय पण केलं तर खावं असं वाटतंच. आज जरा सगळ्याला वेळच झाला आहे, उठायला वेळ झाला, कारण आज कामगार येणार नव्हतं ते. त्यामुळं पिल्लूच्या मम्मीला पण उशिरानं दुट्टी होती. ती आता नाश्ता करून आवरून ती जाणारच आहे दुट्टीला, त्यामुळे ती पण आवरायला लागल्या. तर आता चहा चपाती खायची चालल्या बघा. चहा चपाती सकाळ सकाळच्या पारी. आणि थंड वाजायला लागले की पहिल्यांदा भुकायला लागते त्यामुळे पहिल्यांदा आता म्हटलं चहा चपाती खायचं आणि बाकीची कामं करायला चालू आहे. थंडी नव्वट असं फुटली ते काय बोलायचं काम नाही. तर अजून पारोसा पण क्योर काढला नव्हता. मग ते आता चहा झाला, अंघोळ झाली, नंतर आता म्हटलं पारोसा क्योर काढायचा. कारण आता बाहेर जास्त ऊन पण असं ऊन पडलं आहे, त्यामुळं बाहेर बरं वाटायला लागलं आहे. म्हणून आता म्हटलं पारोसं लोटून काढायचं आणि मग बाकीची दुसरी घरातली कामं करायची. कारण आता पिल्लूची मम्मी पण गेली आहे, पिल्लूच्या मम्मीला सोडायला गेले ते. हे बघा फर्निचरचं काम कसं पडलं आहे तसंच. कारण आज ती येणारच नाही ते, कारण तिने सुट्टी घेतल्या, नाही येणार म्हणून सांगितलं आहे. मग ते पसारा तसाच पडला आहे. अजून किती दिवस लागते ते कोणाला ठाव. आता दूध पण आले लागलेच, कारण आता दूध आलं. सकाळी लवकर उठली तेव्हा तेवढी फुलं घावली ती 4 बघा. आता झाडासने फुलं पण कमी बहार आलं आहे जरा फुलांचा, आणि रोग पण पडला आहे, त्यामुळं फुलं पण कमी घावली ते. आता दूध तापवून इथनं पुढं बाकीचं करायचं. पिल्लूची मम्मी करून गेल्या बाकीचं, थोडं राहिलेलं आपण करायचं. त्याला आंघोळ, त्यांच्या पप्पाला नाश्ता बिष्टा द्यायचा. हे बघा पिल्लूच्या मम्मीला सोडून आली. पिल्लूचं पप्पा दोघंजण आले ते बघा सोडून. आता सोडून आले की ह्यांचं चालू झालं बघा. आता त्यांची आंघोळ, पाणी, नाश्ता करायचा. आता ह्यांच्या आंघोळा होस तर मी बाकीचं बाहेरचं लोट झाड, अंगणात पाणी मारायचं, झाडासनी पाणी घालायचं काम चालूच असतं की. जरा उन्हाला बसायचं, कारण आता बाहेर आले की जरा लय भारी वाटते थंडीचं. उन्हाला बसलं की हे बघा पसारा सगळा पडला आहे, कारण ते फर्निचरचं बाहेर आणून साईड ठेवले. सोप्यावर ठेवलं आहे, कारण सोफा कुत्रीपासून ती वरवडते, त्यामुळे ते सोप्यावर ठेवलं आहे सगळं साहित्य फाडतील म्हणून. तर आता बघा अंगणात पाणी मारायचं चाललं आहे. अंगणात पाणी मारलं की जरा मस्त वाटतं आणि धुळा लय उडत नाही. पाणी मारायला लय धुळा उडतो. आणि पाणी हे बघा माझ्या जाऊबाईंचे बाग झाडं लावून गेले, त्या मला म्हटल्या पाणी घाला आणि जगीव झाडं. म्हटलं चालतंय की. इकडं घालताना तिकडं पण घालते 2 मग. आता ह्या पिल्लूची लडबड बघा. थंड तर वाजते का त्याला बघा, अशी थंड वाजते तरी त्याला थंड वाजते का. स्वेटर टकूचं काढून बसला आहे खेळत. आता ही माझी छोटीशी बाग बघा, त्याला पाणी घालते. आता त्यांच्या बागेला घातलं, आता माझ्या बागेला घालते. कारण पाणी घातलं का नाही आणि आज वर झाडांच्या मारलं की धुळा सगळा कमी येतो, त्यामुळे चांगलं पण दिसतं. बघा पाणी कसं मारायला लागलं. आता पाणी मारून झालेच बघा. आता बारक्या कुंडीत झाडं लावली होती त्यात बघा, त्या पाणी घालते जरा. आणि पाणी मारून झाले आता माझं. आता जरा मस्तपैकी उन्हाला बसायचं. ऊन खाल्लं की जरा बरं वाटतं. मग आता उन्हाला